राजा त्या असलेल्या भिकाऱ्याला कितीही द्या त्याचं पोट भरले मानणार देणार. तुम्ही कधी भिकाऱ्याला दान दिलं का नाही? इथे शहरात कशाला भिकारी आहेत? चंद्रबाबू नायडू सगळे भिकाऱ्यांवर बाहेर घालत होता. भिकारी कोणाला म्हणावं? किती जरी दिलं तरी तृप्त होत नाही त्याचं नाव आहे भिकारी. म्हणून त्यांनी सांगितले मुलगी आहे पण म्हणले भिकाऱ्याची मुलगी आहे. त्याने म्हणले तिला जर सगळं मिळालं तर भीक कशाला मागेल? म्हणजे राजा भिकाऱ्याचा स्वभाव तुला माहित नाही, ते जातच तशी राहते. अरे असं नाही म्हणे मला त्या मुलीबरोबर लग्न करायचं. सांग त्या मुलीबरोबर ते त्याच्या बापाला सांगितल्यावर ते राजा जावई जोडला म्हणून आनंद वाटला. राजाचे राणी झाले. आता भीक मागायचे काही कारण नाही. चांगले उत्तम अन्न, उत्तम कपडे, उत्तम सगळे काही मिळू लागलेलं आहे. आता असलेले भीक मागताना जशी सुटसुटीत होते तसं राणी झाल्यापासून खराब झाले. राणी झाल्यापासून खराब झाले. प्रधानाला बोलवले, प्रधान इकडे या. म्हणजे काय राजा? अरे म्हणजे ते त्यावेळेला भीक मागून खात होते त्यावेळेला बरी होती, पण आता कशी काय अशी खराब व्हायला लागलेले? राजा त्यावेळेला मला बोलता आलं, पण आता तुमची राणी मला बोलता येणार नाही. सांग सांग काय झालंय? काय नाही म्हणजे दात भिकाऱ्याचे ते तुकडे खाल्ल्याशिवाय तयार होत नाही. अरे तसं त्या राणीला कळावं का मी राजाची राणी, माझा मालक राजा आहे. राजाची कांता काय भीक मागे मनाच्या जोगी सिद्धी पावे. त्या भिकाऱ्याच्या पोरीला माझा नवरा राजा आहे कळालं नाही. तसं आम्हाला भक्ती करणाऱ्याला आमचा मालक एवढा मोठा आहे आम्हाला कळालं नाही. म्हणून तुम्ही आम्ही चिंता करतोय. पण साधू महात्म्याने असलेलं वाटतं ते काही जरी झालं तर चिंता केलेली नाही. म्हणून चिंता रहित भक्ती केल्यामुळं देवाच्या जवळ आम्ही पोहोचलो. आम्हाला सुख मिळालेलं आहे. विठ्ठल